चला तर मी रेशनचा जाडा तांदूळ घेतलेला आहे. तर आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचं आहे. डोशाचं पीठ तयार करायचं आहे. आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तांदूळ भिजवत आहे. हे पहा, स्वच्छ धुतलेलं आहे तांदूळ. आता आपल्याला हे 4 ते 5 तास भिजत घालायचं आहे. आता आपल्याला उडदाची डाळ ही भिजत घालायची आहे. चला तर मी हे उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. तर मी 4 ग्लास तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचं आहे. हे पहा, उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण भिजत ठेवायचं आहे. 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. आता मी उडदाची डाळीत एवढं चिमूटभर मेथी दाणा टाकत आहे. त्यामुळे आपला डोसा क्रंची होतो. हे भिजत घालायचं आहे. असं 4 ते 5 तास ठेवून द्यायचं आहे. चला तर आपला तांदूळ भिजलेला आहे. हे पहा, पूर्णपणे आपला तांदूळ भिजलेला आहे. तर आता आपल्या तांदळाला आपण हे पाणी ह्यातच ठेवून आपलं तांदूळ काढून घेऊन मिक्सरला घालून पेस्ट करून घ्यायचे आहे. तर आता मी हे तांदूळ मिक्सरला घालून बारीक करून घेत आहे. हे पहा, तर मी तांदूळ हे भिजलेलं आपलं तांदूळ पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे. तर आता मी एका दुसऱ्या भांड्यात काढत आहे. अशाच पद्धतीने पूर्ण तांदूळ सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आपल्या मिक्सर जारमध्ये किती बसेल तेवढं घालून बारीक करून घ्यायचं आहे. आता तांदूळ पूर्ण सगळं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला उडदाची डाळ बारीक करून घ्यायची आहे. तर मी उडदाची डाळ पूर्ण बारीक करून घेतलेली आहे. हे बघा, मी उडदाची डाळ ही घट्टसरच ठेवत आहे. आता ही आपल्याला उडदाची पेस्ट आता ह्या तांदळाच्या पिठामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. उडदाच्या डाळीने चिकटपणा येतो, त्यामुळे एकजीव करून घ्यायचं आहे. मग हे एका ठिकाणी नाही राहणार. हे पहा, असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, तर मी उडदाची डाळ ह्यात घालून पूर्ण एकजीव केलेलं आहे. तर आपलं आता डोशासाठी पीठ तयार आहे. तर हे पीठ आपल्याला रातभर झाकून ठेवायचं आहे. चला तर मी झाकून ठेवते आता. आणि सकाळी आपल्याला डोसा करायला पीठ पूर्ण आंबलेलं असेल. आता हे पीठ आपल्याला आंबवायला ठेवायचं आहे. चला तर आपला डोशाचं पीठ आंबलेलं आहे. हे पहा, फुगलेलं आहे पूर्णपणे. आपला हा डोसा तयार करायला रेडी आहे. हे पहा, पूर्णपणे जाळीदार पीठ झालेलं आहे. आता आपण डोसा करायला घेऊयात. आता मी डोशाचं पीठ एका दुसऱ्या पात्रामध्ये काढत आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडं काढून डोसा बनवायला घेणार आहोत. आता मी डोशाच्या पिठामध्ये थोडंसं एवढं मीठ घालत आहे. आपल्या चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ शकता. आता हे मीठ विरघळेपर्यंत पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, डोसाचे पीठ तयार आहे. आता आपण डोसा करून घेऊयात. आता आपला तवा तापलेला आहे. तर आता असं पाण्याचे शिंतोडे टाकायचे आणि आता ह्याच्यावर आपण डोसा घालून घेऊयात. हे पहा, हे पहा, आपला डोसा तयार होत आहे. तर हे बाजूने असे कडा सोडून घ्यायचे आहे. हे पहा, आता पलटून टाकायचं आहे आपल्या डोशाला. हे पहा, पलटून टाकलेला आहे. हे पहा, आपला डोसा आता तयार होत आहे. हे पहा, आपला डोसा आता तयार आहे. तर आता मी काढते. हे पहा, एकदम गोल्डन कलर आलेला आहे. तर आपला डोसा तयार आहे. चला तर अशा तऱ्हेने आपले डोसा तयार आहे.